तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या बैठकीमध्ये जिरवाळांच्या प्रकरणावर फैसला झालेला आहे का? प्रफुल्ल पटेल देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत आणि आता थोड्याच वेळामध्ये सुनेत्रा पवारांसोबत आमदारांची बैठक होणार आहे। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली देवगिरीवर आज पहिलीच बैठक होते। मंत्री नरहरी झिरवाळ मात्र अद्यापही नॉट रिचेबल आहेत। नरहरी झिरवाळ यांच्या खात्यामध्ये लाचखोरीचं प्रकरण, त्यामध्ये झिरवाळ आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील भेटणार आहे। त्यानंतर या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार त्यांच्या संदर्भात काही निर्णय घेणार का याकडे लक्ष असणार आहे। तर आज सुनेत्रा पवार सगळ्या आमदारांची बैठक घेत आहेत। या बैठकीमध्ये झिरवाळ यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीत मंत्री नरहरी झिरवाळ यांचा फैसला होण्याची शक्यता आहे। प्रफुल्ल पटेल देवगिरी बंगल्यावर पोहोचलेत। नरहरी झिरवाळही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। 5 दिवसांपासून मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल आहेत। झिरवाळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी पक्षाची बैठक होणार असल्याची माहिती आहे। सुनेत्रा पवार झिरवाळांच्या मंत्रालयाच्या दालनातील लाच प्रकरणाची माहिती घेणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह कोर कमिटी आढावा घेणार आहे। झिरवाळ प्रकरणात नेमकं काय झालं याची सत्यता कोर कमिटी समजून घेणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज पहिलीच बैठक होणार आहे। सर्व आमदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना। तर आजच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडी संदर्भात चर्चा होणार आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कधी बोलवायची याची तारीख ठरवली जाणार आहे। पुढील 15 दिवसात या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे।